सातारा जिल्हा परिषदेचे वर्णे गटाचे उमेदवार राजू शेळके, त्याचबरोबर वर्णे गणा पंचायत समिती गण सौभाग्यवती फडतरे मॅडम, आपशिंगे गणाच्या आता या कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती मान्यवरांचं सगळ्यांना स्टेजवर येणे यांच्या प्रमुख पाहुण्यांच्या या ठिकाणी पूजन होत आहे. मी सर्व मतदार बंधूंना विनंती करतो, आपण रस्त्यावर उभे राहिलेले आहात, वाहनांना अडथळा होणार नाही याची आपण खबरदारी घ्यायची आहे. 2 नंबरचे धंदे करायचे आणि दुसऱ्याच्या जमिनी लाटण्यासाठी धंदे केल्यावर केसेस झाल्यावर लोक घरी पाठवितात, पण सर्वसामान्यांसाठी लढताना केसेस हो किंवा काही तुमच्यावर गुन्हे दाखल हो, तुम्हाला जनता डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाही. सगळ्यात महत्त्वाची आणि तुमचं सगळ्यांचं विजन एक आहे की शेतकरी हा माझा आत्मा आहे, शेतकरी हा माझा आत्मा आहे आणि शेतकरी हा आपला सर्वांचा अन्नदाता आहे. आणि त्या शेतकऱ्यांसाठी आपण लढण्याची आपली जर भावना असेल तर हा शेतकरी आपल्याला डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाही. सगळ्यात महत्त्वाची अरे या उमेदवाराला 51,000 रुपयाची एका शेतकऱ्यांनी या ठिकाणी मदत केली. ज्यावेळेस जनता निवडणूक हातात घेते यावेळेस निवडणुकीचा कौल, निवडणुकीचा निकाल, निवडणुकीचा गुलाल हा ठरलेला असतो. सगळ्यात महत्त्वाचं नाही तर निवडणुकीला उमेदवार उभा राहिल्यानंतर गावात आपण प्रचाराला फिरत असताना लोक तोंड वाजतात. आज ऐका नाही काही, आज कुठे आहे अवस्था, कोणच्या हॉटेल बुक केलंय, पण इथं वेगळं चित्र पाहायला मिळालं की लोकांनी जनतेतून या ठिकाणी तुम्हाला मदत केली. अरे हे सगळे अनुभव आम्ही घेतले. मी सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीला फिरत असताना, विधानसभेच्या निवडणुकीला लोक फिरत असताना लहान लहान मुलं पण मला पैसे द्यायचे आणून. याचा अर्थ ती जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे. जनतेने निवडणूक हातात घेतल्यानंतर निश्चित आपल्याला त्या ठिकाणी गुलाल भेटल्याशिवाय राहत नाही. हे 7 तारखेला होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला वर्णे गटाचे उमेदवार राजूजी शेळके, गणातल्या उमेदवार स्वप्नाली फडतरे, अपशिंगे गणातील उमेदवार विशाल कांबळे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने लोकसभा चालू असताना सुद्धा सातारा जिल्ह्यातल्या कातर खटावानी आपल्या या उमेदवारांच्या प्रचारासाठी उपस्थित असलेले निलेजी लंके, वर्णे गटाचा ज्यावेळेला विचार आला, विक्रमसिंह फडतरे सुद्धा जिल्हा परिषदेला निवडणुकीला उभे राहायला तयार होते, पण नियतीच्या मनामध्ये वेगळं होतं. आणि दुसऱ्या उमेदवार आहेत स्वप्नाली विक्रमसिंह फडतरे, जेगावच्या. जेगाव तसं राजकीय दृष्टिकोनातून जागृत गाव, पण एक सुशिक्षित आणि शिकलेली तरुणी आम्ही उभी केली. पंचायत समितीला बीटेक झालेली आणि IT झालेली उमेदवार फक्त सातारा जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये मला वाटतं फक्त या वर्णे गणातून. अशी उमेदवारी दिली नाही. विक्रमसिंह फडतरेने विधानसभेच्या निवडणुकीला मला मदत केली, त्यावेळी मी त्यांना शब्द दिला होता. त्याची इच्छा होती की मला निवडणूक लढवायची, त्यांना शब्द दिला. आमचे बरेच मचिंद्र वगैरे सगळे बरेच लोक इच्छुक होते, पण मग आम्ही सांगितलं तिला पंचायत समितीला उभा करूया. महिलांसाठी सामाजिक चळवळीमध्ये काम करणारी मुलगी आहे. फक्त जिल्हा परिषद पंचायत समितीला निवडून यायचं आणि निवडून आलं की पुढे जनतेला काय प्रश्न सोडवायचे याचा अभ्यास करण्यामध्ये 3 वर्ष जातात. मी खात्री देतो हे दोघंही आहे ना, पंचायत समितीमध्ये तुमचं नावलौकिक वाढवल इतक्या प्रकारचं चांगलं काम करून दाखवते. हा विश्वास या व्यासपीठावर मी तुम्हाला देतो. शिट्टीवर बोलतोय मी. असा हिरो मागे ठेवायचा असतो, विलनला मारायला हिरोच लागतो. आपल्या कार्यकर्त्याला जो घरदार न बघता समाजासाठी वाहून घेतो त्याला तिकीट दिली पाहिजे, म्हणून आम्ही हा निर्णय घेतला.
आणि अजूनही माणुसकी मिळेली नाही हो, अजूनही माणुसकी मिळेली नाही. मला खात्री आहे या वर्णे गटामध्ये राजू शेळके विक्रमी मताने निवडून येते हा इतिहास करण्यासाठी ही सभा आहे. तर एक काम करा, रात्री अपरात्री कोणी येऊन या ठिकाणी पैसे वाटण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना सांगा की पैसे आम्ही घेतले तरी निवडणुकीला निकाल आम्ही या शिट्टीला आणि घड्याळालाच देणार, अशा प्रकारचा निर्णय घ्या.